आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर येणार आहे। इकडे आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र इकडे म्हणजे आपल्या जीवाच्या आकांताने ते वाचवण्याचा प्रयत्न मात्र आता करत असताना इकडे विद्याधरने मात्र तिच्या हातावरती तेल टाकून तिला या सगळ्यामध्ये आता मात्र ते झुंबर पाडण्यासाठी कारणीभूत ठरवलेलं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदी आपल्या जीवाच्या आकांताने जीवावरती खेळत आता इकडे पृथ्वीला वाचवणार आहे। एकटी आनंदीच नाही आहे प्रेक्षकांनो, तर आता इकडे या सगळ्यामध्ये आनंदीच्या सोबतीलाच आहे ती म्हणजे आरती सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता एक गोष्ट करणार आहे आणि ती म्हणजे आनंदीला सपोर्ट करणार आहे आणि इथूनच मात्र आता मालिकेचा ट्रॅक होणार। बरं, आता आनंदी फक्त पृथ्वीला वाचवून गप्प बसणार नाहीये, तर ती विद्याधरला सुद्धा आता एक्सपोज करणार आहे। नक्की काय घडणार, कसं घडणार, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे ज्या वेळेला आनंदीला मात्र आता सिलेक्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी सांगत आहे माझी आता इन्स्पिरेशन ही आनंदीच होती आणि त्याच वेळेला मात्र आता धनश्री म्हणते बघितलत का ताई, म्हणजे आता या आनंदीच्या पुढे तुम्हाला कसली काडी मात्र किंमत नाही आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो पृथ्वी नाही, असं काही नाही आहे आत्या, तू उगाचच मनाला लावून घेऊ नकोस, माझं इन्स्पिरेशन तू पण आहेस, कारण तुझ्या साड्यांचं कलेक्शन, एलिगन्स हे सगळं पाहून मी आता हे पाऊल उचललेलं आहे आणि म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगतो आहे, काहीही झालं तरीसुद्धा माझी तू सुद्धा इन्स्पिरेशन असणार आहेस। आणि त्यामुळे मात्र आता रॅम्पवरती एक नाही तर 2 मॉडेल उतरणार आहेत आणि ते म्हणजे एक म्हणजे शिल्पा निंबाळकर आणि त्यानंतर मात्र आनंदी। असं म्हटल्यावरती इकडे आता आनंदी सांगते पण मालक साहेब मला आता हे सगळं जमेल का, यावरती मात्र आता लगेचच आनंदीला तो सांगायला लागतो का नाही जमणार आत्या, तू हिला ट्रेन करशील ना। यावरती मात्र आता इकडे शिल्पा काही बोलत नाहीये, कारण आता काहीही झालं तरी आपल्या भाच्याचा इव्हेंट खराब होऊ नये किंवा त्याला या सगळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये या कारणासाठी शिल्पा आता नेहमीच पुढे असते, हे आपण आत्तापर्यंत नेहमीच पाहिलेलं आहे। आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मात्र आता शिल्पा या सगळ्यासाठी तयार झालेली आहे आणि हो बाळा चिंता करू नकोस, मी आता आनंदीला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करेन असं ती म्हणायला लागलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता फायनली आनंदी आणि शिल्पा रॅम्पवरती उतरलेले आहेत। आनंदीचा फर्स्ट राऊंड झालेला आहे, छानपैकी आनंदीने एंट्री केले आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये इतकं सगळ्यांनी मात्र आता आनंदीला भरभरून प्रेम दिलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आनंदी शोस्टॉपर झालेली आहे। बरं, हे सगळं घडत असताना मात्र आता इकडे हे इव्हेंटला डाग लावण्याचं काम करणार तो म्हणजे पृथ्वी। इकडे दुसरी एंट्री शिल्पाची झालेली आहे, शिल्पाने खूप छान एंट्री घेतले आणि एंट्रीला शिल्पाच्या पण टाळ्या पडलेल्या आहेत। सगळेच जण छानपैकी आता मात्र हा रॅम्प वॉक करत असताना अचानकपणे आनंदीच्या डोळ्यासमोर एक गोष्ट आलेली आहे आणि ती म्हणजे ती आता आरतीला बोलवते। आरतीसुद्धा सुंदर तयार होऊन आली आणि आरतीला ती आता सांगायला लागते आरतीताई, तुझ्या लक्षात येतंय का काहीतरी गडबड आहे। आरती म्हटले आनंदी काय झालं, कसली गडबड, आणि त्यावरती आनंदी तिला सांगायला लागते अगं आरतीताई, मला ना झुंबर पडण्याचा कुठेतरी काहीतरी आवाज येतोय, तुला येतोय का हा आवाज। असं म्हटल्यावरती आरती आता सांगायला लागते हो आनंदी, अगं झुंबर ते थोडंसं सैल वाटतंय मला। यावरती ती सांगते तू एक काम कर, या इव्हेंटला कोणत्याही प्रकारे धोका व्हायला नको आहे किंवा हा इव्हेंट अजिबात मात्र आता स्पॉईल व्हायला नको आहे। आत्ता जर का आपण इथून ओरडलो तर सगळेजण उठतील, बाजूला होतील, सगळा इव्हेंट स्पॉईल होईल। त्यामुळे मी एक काम करते, मी झोता होईस्तोवर ते आता जी दोरी आहे ना ती दोरी मात्र आता पकडून ठेवते आणि आता तू कोणाला तरी बोलवून घे पटकन ती दोरी हे करण्यासाठी, इव्हेंट होईपर्यंत झुंबर पडू द्यायचं नाहीये, नंतर बघू काय करायचं ते। असं म्हटल्यावर ती आरती आता धावत पळत गेलेली आहे आणि त्याच वेळेला आनंदी मात्र आता स्वतःच्या जीवाच्या आकांताने
ती झुंबरची दोरी आता पकडून ठेवण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत इव्हेंट आता संपत नाहीये। बरं, इकडे सगळ्यांचे फॅशन शो झालेले आहे। सगळ्यांनी मात्र या सगळ्या मला खूप भरघोस प्रतिसाद दिलाय। आनंदी ते आता धरायला म्हणजे जे पडणारं झुंबर आहे ते धरत असताना विद्याधरने मात्र दार बंद करून घेतलंय जेणेकरून आरती कोणालाही मदतीला घेऊन येऊ नये आणि आता इकडे सगळा कार्यक्रम स्पॉइल व्हावा। बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता आनंदी इकडे जीवाच्या आकांताने ते झुंबर पकडते। हात रक्तबंबाळ झालेले आहेत, पाय तिचे आता सटकायला लागलेले आहेत, तरी सुद्धा तोपर्यंत इव्हेंट आता पूर्ण झालेला आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता विद्याधर इकडे आपल्या पुतण्यावरती प्रेम आहे असं बोलणारा मात्र आता त्याच पुतण्याला त्या झुंबराच्या खाली आणून ठेवते। पृथ्वी, अरे इथे मध्यभागी उभा राहा। पृथ्वी, अरे तू इथेच उभा राहा, इथून हलू नको, तू मेन आहेस ना, तू अजिबात फोकस हलू नकोस। आणि असं म्हणत तो आता पृथ्वीला मारण्याचा प्लॅन करतोय। झुंबर हळूहळू खाली येत चाललेला आहे। इकडे आनंदीचे रक्तबंबाळ हातांनी तिने ते झुंबर आता पकडून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। बरं, हे सगळं होत असताना अचानकपणे मात्र आता इकडे इव्हेंट पूर्ण झालेला आहे आणि अजूनही झुंबर का नाही पडलं हे पाहण्यासाठी मात्र आता इकडे आलेला आहे विद्याधर। आणि विद्याधर पाहतोय तर काय, म्हणजे आता ही बाई इतकी चिवट आहे की हिने अजूनही ते झुंबर पडू दिलेलं नाहीये। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, काय चाललंय काय, म्हणजे आता या सावत्र लेकासाठी इतका तुझा जीव तुटतोय, कमाल झाली तुझी आनंदी। म्हणजे मला खरंच तुझं कौतुक वाटतं की काय करतेस काय तू, जरा तुझ्या रक्ताचा ना मांसाचा, तरी सुद्धा त्याच्यासाठी मात्र आता हे सगळं करतेयस ना। एक काम कर, आत्ताच्या आत्ता हे सोड। यावरती ती म्हणते, माझा जीव गेला ना तरी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत हे झुंबर मी सोडणार नाहीये। आणि त्यावरती तो म्हणतो, माहिती आहे का, म्हणजे आता हे झुंबर पकडून नाही ना ठेवलंस तर फक्त इव्हेंट स्पॉइल होणार नाहीये, तर आता स्पॉइल होणार आहे तुझ्या पृथ्वीचं आयुष्य। कारण त्याला मी आता खाली बसवून आलेलो आहे, ते म्हणजे त्या आता झुंबराच्या। हे ऐकल्यावरती आनंदीचे अवसान गळतं आणि ती आता अजूनच म्हणजे ताकदीने ते झुंबर पकडून ठेवते। कारण काहीही झालं तरी सुद्धा आपल्या लेकाचा जीव मात्र जाता कामा नये ही, आणि त्यामुळे ती आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ते आता झुंबर पडू देत नाहीये। पण आता विद्याधर बघतोय, तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा ती मात्र हटत नाहीये। इकडे तोपर्यंत स्टेजवरती पृथ्वी आता आनंदी कुठे, आनंदीला बोलवा असं म्हणत असताना शिल्पा सांगायला लागते, असेल ती बॅक साईडला, तू इव्हेंट पूर्ण करून घे असं म्हणत शिल्पा आता त्याला तिकडे थांबवते। बरं, तोपर्यंत इकडे आता आनंदी ने झुंबर सोडलेलं नाहीये, तिने विद्याधरला लाथांनी बाजूला हकलले आणि इतकी तिच्यात ताकद आली तरी कुठून, म्हणून आता चिडलेला विद्याधर आता इकडे आनंदीच्या हातावरती तेल टाकतोय, पायाच्या खाली तेल टाकतोय, जेणेकरून हात सटकतील, पाय सटकतील आणि आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता ती दोरी सोडेल आणि झुंबर तिकडे पडेल। आणि तसंच घडायला लागतं। इकडे इव्हेंट होतो, इव्हेंटमध्ये पृथ्वीचं इतकं कौतुक भरभरून होत आहे प्रेक्षकांनो की आता इकडे पृथ्वीला विचारलं जाते, तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे। यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, खरं तर या सगळ्यामध्ये ही आयडिया जरी माझी असली तरी या आयडियाला सपोर्ट करणारी दुसरं तिसरं कोणीही नाही आहे, तर आता ती आहे ती म्हणजे माझी एक रिलेटिव्ह आनंदी। असं म्हटल्यावर ती मात्र सगळेजण टाळ्या वाजवायला लागलेले आहेत। आणि हे सगळं चालू असताना इथे आता झुंबरवरून पडायची वेळ आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आनंदीचा हात सटकायला लागल्यावर ती मात्र आता आनंदी घाबरलेली आहे। कारण तिला या सगळ्यामध्ये पाय सुद्धा आता इकडे लटपटायला लागलेले आहेत आणि तिला कळतच नाहीये काय करू। तेवढ्यात ती आरतीताई झुंबर माझ्या हातातून सटकते असं ओरडायला लागते। त्याच वेळेला मात्र आता आरती तिकडे पोहोचलेली आहे आणि इकडे पृथ्वी त्या आता झुंबरपासून बाजूला केलंय, एका साईडला ढकललंय। तोपर्यंत आरतीचा आवाज आलाय, आनंदी मी आले। आणि त्यानंतर मात्र आता आनंदी मी आले म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आनंदी धावत पळत तिकडे आले आणि ती दोरी सुटल्यामुळे झुंबर खाली पडलेलं आहे, कुणालाच काही कळत नाहीये। त्याच वेळेला मात्र आता म्हणजे आनंदी तिकडे आले आणि हे सगळं
करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर विद्याधर सरकार आहेत यांनीच हे सगळं केलंय असं म्हणायला लागते. आणि त्यानंतर मात्र आता चिडलेली आनंदी सगळ्यांच्या समोर विद्याधरला मात्र आता एक्सपोज करते. इतकंच नाहीये तर पृथ्वीच्या समोर ज्या काकाला तू आता दैवत मानत आहेस, जो तुला वडिलांच्या विरोधात भडकवत आहे, त्यानेच तुझ्या मारण्याचा कट केला होता हे सुद्धा सांगते. आता आनंदीने सांगितल्यावरती मात्र पृथ्वीचा या गोष्टीवरती 100% विश्वास बसलेला